Class 9th, English. 3.2, The Fall of Troy. In this video, we will see margin questions and workshop. First, we will see margin questions. 1. How did the location of Troy help it to grow into a very rich or prosperous city? ट्रॉय सिटीचं लोकेशन म्हणजे जागा ही कशा प्रकारे ते शहर समृद्ध बनण्यासाठी उपयुक्त होती. The Troy city was well situated for commerce and agriculture. Many rivers and streams flowed from Mount Ida. Well-watered and fertile valleys among the hills grew corn in fertile fields, and cattle fed on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. In front of the city was the sea, over which sailed the ship of Troy, carrying goods and grain. ट्रॉय सिटीच्या मागील बाजूस मोठमोठ्या टेकड्या होत्या, ज्या ठिकाणी मेंढ्या आणि इतर गुरे चरायची. त्याचप्रमाणे तिथं पाण्याची देखील मुबलकता होती, जी शेतीसाठी आवश्यक होती. त्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी असल्यामुळे ते शहर अतिशय समृद्ध होते. Question 2. How were the Trojans protected during wartime? युद्धाच्या प्रसंगी ट्रोजनची सुरक्षा कशा प्रकारे होत होती? The Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. The wall was so broad. In time of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress, safe from all attack, protected by the walls surrounding it, as well as by the hills behind. ट्रोजन शहर हे ट्रोजन्सनी बांधलेल्या भिंतीमुळे अतिशय सुरक्षित होते. ती भिंत अतिशय मजबूत आणि मोठी होती. त्याचप्रमाणे मागील बाजूस टेकड्या होत्या, त्यामुळे कुठलाही शत्रू समुद्रमार्गे देखील ट्रोजनवर आक्रमण करू शकत नव्हता. Question 3. What was the cause of the 10 years old war between the Greeks and Trojans? ग्रीक आणि ट्रोजन्स यामध्ये चाललेल्या 10 वर्ष जे युद्ध चालले त्याचे कारण काय होते? पॅरिस, a prince of Troy, had persuaded Helen, wife of Greek king Menelaus, to elope with him. Paris brought her to Troy. The Greeks wanted to take revenge on Troy and laid siege to the city. The fight began and the war continued for 10 long years. ट्रॉयचा राजकुमार पॅरिस याने ग्रीक राजा मिनेलियस याची पत्नी हेलन हिला पळवून जाण्याची फूस लावून ट्रॉयला घेऊन आला आणि त्याचा सूड म्हणून त्याचा बदला घ्यायचा या कारणास्तव ग्रीकांनी ट्रॉयवरती युद्ध सुरू केले आणि हे युद्ध 10 वर्ष सुरू राहिले. Question 4. Who were the brave heroes on either side who were killed in the war? या युद्धामध्ये मारले गेलेले ब्रेव हिरोज शूर योद्धे कोणते होते? Great heroes on both sides were killed in the course of time. Hector, Achilles and the prince of Troy, Paris, killed in the war. या युद्धामध्ये हेक्टर, अकिलीस आणि ट्रॉयचा राजकुमार पॅरिस हे मारले गेले. Question. Read the story and retell it in your mother tongue. When you retell a story, you tell it using your style and not translate it word by word. हा जो पाठ आहे तो पूर्णपणे वाचल्यानंतर आपल्या मातृभाषेमध्ये एका कथेच्या स्वरूपात तो सांगा आणि यावेळेस शब्दानुशब्द त्याचे भाषांतर न करता ती तुमच्या पद्धतीने सांगा. ही कथा ट्रॉयची आहे. ट्रॉय हे एक समृद्ध व्यापारी शहर होते. शेती आणि व्यापार यासाठी अतिशय प्रसिद्ध आणि चांगल्या प्रकारे वसलेले असे हे शहर होते.
या ठिकाणी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जायची, माल धान्य वाहून न्यायची, तो समुद्र या शहराच्या समोरच आहे. या शहराच्या मागील बाजूला उंच उंच शिखर पर्वत आहेत. त्यामधून नद्या आणि झरे वाहतात. त्यामुळे येथे भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि पाणी असल्यामुळे जमीन देखील सुपीक आहे. म्हणून धान्याचे पीकही भरपूर प्रमाणात तिथे निघत. आणि तिथल्या कुरणावरती गुरे चरायची. मेंढ्या सुद्धा त्या टेकड्यांवर उतारावर चरायच्या. त्यांना चांगले गवत देखील मिळायचे. या समुद्रावरून शत्रूंनी हल्ला करू नये म्हणून ट्रोजन लोकांनी चांगली भक्कम भिंत बांधलेली होती. ती इतकी जाड होती की त्यावर लोक उभे राहू शकायचे, बसू शकायचे. तिचे दरवाजे देखील फार मोठे मोठे होते. ज्यावेळेस युद्ध असायचे त्यावेळी हे दरवाजे बंद असायचे आणि इतर वेळी मात्र हे दरवाजे उघडे असायचे आणि या ट्रॉय शहरातील लोक आपल्या मर्जीने बाहेर जायचे आणि यायचे. अशी ही ट्रॉय नगरी अतिशय भक्कम आणि इतरांनी आक्रमण करू नये अशी संरक्षित होती. पण ग्रीकचा राजा याची पत्नी हेलन हिला ट्रॉयचा युवराज पॅरिस याने तिला पळवून जाण्याची फूस लावली आणि तिला ट्रॉयला घेऊन आला. त्यामुळे या वाईट दुष्कृत्याचा सूड उगवायचा म्हणून ग्रीकांनी ट्रॉयवरती आक्रमण केले. आता हे आक्रमण केल्यानंतर ग्रीकही अतिशय शूरवीर होते आणि ट्रॉयचे जे शहर होते ते अतिशय भक्कम आणि भिंतींनी वेढलेले होते. त्यामुळे हे युद्ध जवळपास 10 वर्ष चालू राहिले. दररोज हे युद्ध व्हायचे. ग्रीक आणि ट्रोजन दोघेही अतिशय धैर्याने हे युद्ध चालू ठेवायचे. पण ग्रीक हे ट्रोजन शहर जिंकू शकत नव्हते किंवा ट्रोजन ग्रीकांना परतून लावू शकत नव्हते. दोघांमध्येही चांगल्या प्रकारचे द्वंद्व युद्ध व्हायचे. कधी ट्रोजनची सरशी व्हायची तर कधी ग्रीकांची. पण या युद्ध काळामध्ये अतिशय चांगले योद्धे देखील मारले गेले. हेक्टर, अकिलीस आणि त्यानंतर स्वतः पॅरिस राजा देखील विषारी बाणाने मारला गेला. आता मात्र लोक खूप कंटाळले होते. ग्रीकांना आपल्या घराकडे परतावे वाटत होते तर ट्रोजन लोकांना मुक्तपणे शहराच्या बाहेर फिरावे वाटत होते. Now we will see the workshop. Question 1. Find antonyms of the following from the passage. Barren, opposite fertile. Offended, opposite pleased. Cowardly, opposite brave. Surrender, opposite attack. Exposed, opposite closed. Defenseless, opposite safe. Question 2. Correct the following sentences using facts from the passage. A. Troy traded in cattle and grass with other cities? No. Troy traded in goods and grain. This is the correct sentence. B. During war, Trojan jumped over the fort gates and their soldiers to fight the enemy. During war, Trojan would close the door of the fort. त्यावेळी युद्धाच्या प्रसंगी ट्रोजन दरवाजा बंद करायचे. Helen escaped with Menelaus? No. Helen eloped with Paris, a prince of Troy. D. The Greek armies and heroes always defeated the Trojan? No. Sometimes the Greek defeated the Trojans and sometimes the Trojans defeated the Greek. काही वेळा ट्रोजन हे ग्रीकांना हरवायचे तर काही वेळा ग्रीक हे ट्रोजनला हरवायचे. Both the enemies were eager to continue fighting. Both the armies were tired of war. The Trojans of being shut in their city and the Greek of living away from home.
ट्रोजन्स हे शहराच्या आतमध्ये राहूनच कंटाळले होते, तर ग्रीक हे घरापासून लांब राहिल्यामुळे कंटाळले होते. Troy was attacked because it was a strong, rich city? No. Troy was attacked because the Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to their king Menelaus. किंग मेनलियसची पत्नी हेलेन हिला पळवण्याची फूस लावलेली होती. त्यामुळेच ट्रॉयवरती ग्रीक राजांनी आक्रमण केलेले होते. Question 3. State the counter action for the following action. ही कृती झाल्यानंतर कोणती पुढची कृती झाली हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. A. हेलेन eloped with Paris. हेलेनच्या वेळेस हेलेनला पॅरिस राजाने पळवण्याची फूस लावून ट्रॉयला आणले. The Greek wanted to take revenge on Troy. They sailed and laid siege to the city of Troy. मग त्यावेळेस ग्रीकांनी ट्रॉयचा सूड घेण्याचे ठरवले आणि त्यांनी युद्धास प्रारंभही केला. The Greeks sailed to Troy and attacked it. ग्रीकांनी ट्रॉयवरती आक्रमण केले. The Trojan fought hard and the siege continued for 10 long years. ट्रोजन हे अतिशय कठीणपणे लढाई केली. त्यांनी पण युद्धाला सामोरे गेले आणि हे आक्रमण 10 वर्ष चालू राहिले. हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलीज. हेक्टर हा अकिलीज कडून मारला गेला. अकिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझन्ड एरो दॅट एंटर्ड हिज हिल. त्यानंतर अकिलीज देखील स्वतः तो सुद्धा एका विषारी बाणाने त्याच्या टाचेमध्ये तो विषारी बाण गेल्यामुळे मारला गेला. The siege continued for 10 long years. हे युद्ध 10 वर्ष चालू राहिले. The Trojans were tired of being shut up in their city, and the Greek deeply desired to see their home again. ग्रीकांना त्यांच्या घरी जाण्याची इच्छा होती आणि ट्रोजनला शहराच्या बाहेर मोकळेपणे फिरण्याची देखील त्यांना इच्छा होती आणि त्यामुळे ते दोघेही या युद्धाला कंटाळले होते, थकले होते. The fighting went on daily. हे युद्ध दररोज सुरू होते. Even though the siege did not end, the Greek could not take the city. On the other hand, the Trojan could not force them to sail away back to the Greece. हे युद्ध दररोज सुरू होते. तेव्हा सुद्धा या युद्धाचा शेवट झाला नाही. ग्रीक हे ट्रोजन शहर घेऊ शकत नव्हते, तर ट्रोजन्स हे ग्रीकांना परतून लावू शकत नव्हते. Question 4. From either of our two Indian epics, find out which battle or war lasted the longest. Write down about its cause, the enemy armies, its heroes, its duration, and the final outcome. आपल्या महाभारत आणि रामायण याच्यापैकी कुठले युद्ध हे जास्त वेळ चालले आणि त्याचप्रमाणे त्यातील कारण, त्यामध्ये कोण शत्रू होते, त्यामध्ये लढणारे योद्धे कोण होते, ते युद्ध किती वेळ चालले आणि शेवटी त्याच्यातून काय निष्पन्न झाले या संबंधी माहिती सांगा. महाभारत हे युद्ध जास्त काळ चालले. त्याचे कारण पाहूया. कॉज. कौरवास took possession of the kingdom of Hastinapur, which belonged to Pandavas. They were not ready to give Hastinapur land to Pandavas. This is the reason behind the war. कौरवांनी हस्तिनापूर हे राज्य हस्तगत केलेले होते, पण खरे तर ते पांडवांचे होते आणि ते पांडवांना देण्यासाठी तयार नव्हते. हे या युद्धामागचे कारण होते. द एनिमी आर्मीज. या युद्धामधील शत्रू म्हणजे कौरव आणि पांडव हे एकमेकांचे शत्रू होते. कौरवामध्ये 100 कौरवाज ब्रदर and many friendly kings like शकुनी, शल्य, कर्ण etc. पांडवामध्ये 5 पांडवाज,
Kashiraj, King Virat, King Drupad and Drushtamanyu etc. Heroes या युद्धामधले योद्धे पांडवामध्ये युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, अभिमन्यू and श्रीकृष्ण. पांडवामध्ये युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, अभिमन्यू आणि श्रीकृष्ण हे योद्धे होते. कौरवामध्ये दुर्योधन, दुःशासन, कर्ण, द्रोणाचार्य, भीष्माचार्य and जयद्रथ हे यांच्यामधले युद्धे होते. ड्युरेशन हे युद्ध 18 दिवस चालले. 18 days. फायनल आउटकम याच्यातून काय निष्पन्न झाले? The war ended in victory to Pandavas. This war was a complete ruin for Kauravas. पांडवा regained हस्तिनापूर. या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला आणि पांडवांना हस्तिनापूर पुन्हा मिळाले आणि कौरवांसाठी या युद्धातून कुठलाही फायदा झाला नाही. Question 5. Underline the subject in the following sentences. A. Paris had brought her to Troy. या ठिकाणी subject Paris. The Greeks waited to take revenge on Troy. Subject the Greeks. The Greeks armies sailed to Troy. Subject is the Greek armies. The Trojans too fought hard. The Trojans is the subject. The fighting went on. The fighting हे subject आहे. Here we see that the ing form of the verb fight is used as a subject in the fighting went on. या ठिकाणी पहा the fighting went on या वाक्यामध्ये the fighting फाईटला ing लागलेला आहे. the fighting हे खरे तर फाईट हा वर्ब आहे पण या ठिकाणी तो ॲज अ सब्जेक्ट म्हणजेच नाउन म्हणून वापरला आहे. जेव्हा एखाद्या व्हर्बला ing लावून तो ॲज अ नाउन नामाप्रमाणे त्याचा वापर त्या वाक्यामध्ये केला जातो त्यावेळी त्याला जरंड और वर्बल नाउन असे म्हटले जाते. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the ones given here. या ठिकाणी वाक्यामध्ये जे gerunds वापरलेले आहेत ते बदलून आपण वाक्य पुन्हा तयार करूया. Gardening is an art. Gardening हे gerund आपण या ठिकाणी चेंज करूया. Teaching is an art. Cooking is a science. Cooking चेंज करूया. Drawing is a science. I enjoy reading poems. I enjoy listening poems. I like reading more than writing. I like playing more than working. आपण या ठिकाणी gerunds चेंज केलेले आहेत ते बदललेले आहेत. Thanks. And if you have any problem, then please comment me.